त्यामध्ये अधिनियम 256 नुसार विलिनीकरणाचे स्पष्ट आदेश हे केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत. भारतातल्या जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यांमधली सर्वसामान्यांना सेवा देणारी जी काही तर या परिवहनासाठी की सर्वसामान्यांना हे परवडणारं किफायतशीर असं जे वाहन आहे ते गोरगरिबांना परवडावं यासाठी या अधिनियमाअंतर्गत संपूर्ण भारताच्या जेवढ्या काही राज्य आहेत त्यामध्ये असे आदेश देण्यात आले. आणि सोबत हे पण आदेश होते 2021ला जो अधिनियम पारित झाला आहे केंद्र सरकारचे स्पष्ट आदेश की यांना तुम्ही मर्ज करा, म्हणजे यांचं विलिनीकरण करा. आता हे सगळं असताना सुद्धा एस.टी. महामंडळातील कर्मचारी हा उपेक्षित विलिनीकरणामुळे राहिलेला आहे. 7वा वेतन हा त्याला दिला नाही, तोही राहिलेला आहे. आणि अतिशय कुंठित असणारा हा जो एस.टी. कामगार आहे, चालक, वाहक आणि यांत्रिक कारागीर, ह्या सगळ्यांची कुठंतरी काहीतरी त्यांच्या भावनांची पायमल्ली होत आहे असं वाटते. हे सगळं असूनही मग एस.टीचे जे काही संघटना आहेत ह्या संघटना विविध पद्धतीने कामगारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये खूप साऱ्या आता सध्या तरी 21 अशा संघटना आहेत एस.टी. महामंडळामध्ये ज्या कार्यरत आहेत. या त्या प्रकारे कोण्यातरी पद्धतीने त्या कशा तरी पद्धतीनं काम करत आहेत. असो, ते सगळं असताना सुद्धा मग एवढ्या संघटना असूनही हा कामगारावर जो त्याला हक्काचं असलेलं जे काही त्याला देणं आहे ते का मिळत नाही, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. 48 तासाचं 1950मध्ये जो कायदा बनला त्यामध्ये साप्ताहिक एका आठवड्यामध्ये 48 तास त्यानं काम केलं पाहिजे. आणि जर तो 12 तास काम करत असेल तर त्याला 2 दिवसाची लीवसुद्धा पगारी लीव मिळाली पाहिजे. ह्या अशा विविध प्रकारचे आणि सगळे कायदे असूनही माझा जो एस.टी. कामगार आहे, बांधव आहे, फक्त गर्वानं त्या दिवशी महाराष्ट्र शासन हे केवळ आणि केवळ 1 मे महाराष्ट्र साजरा करावा, तिरंगा लावावा आणि ते आखणी करून बस त्याला सॅल्यूट ठोकावा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती या दिवशी झाली होती, बस एवढं सांगावं. परंतु त्याहीपेक्षा जो या महाराष्ट्रामधला जो दीन दलित कामगार आहे, सगळेच कामगार, खास करून आमचा एस.टी. कामगार हा उपेक्षित आहे, हे शासनाला का समजत नसावं, हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. पण याकडे सोयीस्करपणे शासन व्यवस्था ही दुर्लक्ष करत आहे. कामगार आयुक्ताची निर्मिती महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी करण्यात आलेली आहे. लेबर ऑफिसर जे मजूर असतात त्याच्यासाठी लेबर ऑफिसरची निर्मिती प्रत्येक विभागामध्ये एस.टीच्या ही केल्या गेलेली आहे. मग खरंच कधी जेव्हा केव्हा नीती नियम एस.टीचे बनतात मंत्रालयामध्ये, सचिवालयामध्ये किंवा अदर ठिकाणी, त्यावेळेस खरंच ग्राउंड लेवलवर काय समस्या आहे ही समजून कोणी घेतली का? कोणी ग्राउंड लेवलवर जे काम करणारे जे लोक आहेत ते काम करणारे लोकांचं कधी मनोगत जाणून घेतलं का या उच्च पदस्थ लोकांनी? किंवा नेमक्या तुम्हाला काय अडचणी आहेत? ए.सी.च्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही जे काही नीती नियम बनवता तर ते कितपत या खालच्या स्तरावर लागू होतात, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असे खूप सारे प्रश्न आहेत. कायदे नुसते कायदे असून होत नाही, तर त्याची अंमलबजावणी असणे आवश्यक आहे. माझे आव्हान आहे समस्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना की या बाबतीत तुम्ही कटाक्षानं आणि आवर्जून हे लक्षात घ्या की कामगार तोपर्यंतच तुमच्या सोबत आहे